महापालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देऊन नागरिकांवर अन्याय केला आहे। ही वाढ कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याची भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे। घरपट्टी वाढीचा निर्णय मागे घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष भोपरे, उपाध्यक्ष तानाजी गडदे, उपाध्यक्ष गोरख वनकडे, सचिव दाऊद मुजावर यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला। कुपवाडकर नागरिकांवर अन्याय करणारी वाढीव घरपट्टी रद्द करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला। शिवसेनेचे बजरंग पाटील, अमोल पाटील, सूरज कासलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज, राहुल पवार, शेखर माने, चंदन चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट दिली। तसेच भाजपचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपेश मोकाशी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। कर वाढ रद्द करण्याच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी संघर्ष समितीचे मार्गदर्शक व माजी नगरसेवक शेठजी मोहिते, मुश्ताक रंगरेज, अख्तर हुसेन मुजावर, अरुण रुपनर, संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक रासकर तसेच राजेंद्र मौनाबापू पाटील, शिवगोंड पाटील, गजानन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। महापालिकेने वाढवलेल्या घरपट्टीच्या विरोधात सातत्याने आंदोलन सुरू केले आहे। संघर्ष समितीच्या आंदोलनाला प्रारंभ करतेवेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। वाढीव घरपट्टी रद्द करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, घरपट्टी वाढ करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेतल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही। कुपवाडकर नागरिकांवर अन्याय करणारा हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी नुकतीच जी घरपट्टी वाढवलेली आहे त्या वाढवलेल्या घरपट्टीच्या विरोधामध्ये कुपवाड शहर संघर्ष समितीनं या ठिकाणी आज आंदोलन चालू केलं आहे। आमरण उपोषणाचं या ठिकाणी आंदोलन चालू केलं आहे। मी पहिल्यांदा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या संपूर्ण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। खरं म्हणजे महानगरपालिकेतल्या प्रशासनानं जुना कर नवीन कर लागताना थोडं भान ठेवायला पाहिजे होतं। आपण लोकांना काय सुविधा देतोय, आज कुपवाड पुरता जरी नुसता विचार करायचा झालं तर या भागामध्ये चांगले रस्ते नाहीत, गटारी नाहीत, सार्वजनिक पाण्याची व्यवस्था नाही, सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, शिक्षणाचा तर बोजबारा उडालेला आहे सगळा। आणि असं असताना सुद्धा सगळा कर हे महापालिका प्रशासन घेतं, नेमकं त्याचं काय करतंय हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे। आज त्यांनी ही जी घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे अत्यंत चुकीची आहे। त्यांनी ही घरपट्टी तातडीनं कमी केली पाहिजे। सामान्य लोकांना आपल्याच घरात भाड्यानं राहायला लावणारी घरपट्टी ती चुकीच आहे। शेवटी इथं राहणारा सर्वसामान्य माणसाचा या प्रशासनाने विचार करायला पाहिजे। व सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील विविध पक्षाचे राजकीय नेते पदाधिकारी आंदोलनाला जाहीररित्या पाठिंबा देत आहे। या पाठिंब्याची दखल घेऊन अन्यायकारक जी करवाढ केलेली आहे ती त्वरित रद्द करावी अशा मी या आंदोलनाच्या व उपोषणाच्या करते म्हणून मी कुपवाड शहर संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे, उपाध्यक्ष गोरखभाऊ वनकडे, दाऊद मुजावर व तानाजी गडदे हे उपोषण करते आहोत। तरी या उपोषणाची दखल घेऊन त्वरित महापालिकेनं या अन्यायकारक करवाढ मागे घ्यावी अशी विनंती करतो। आज कुपवाड संघर्ष समिती मार्फत जी अन्यायकारक जनतेवर घरपट्टी लादलेली आहे त्या संदर्भात त्या विषयामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। कुपवाड जेव्हा नगरपालिका होती त्यानंतर 2 वर्षानं महापालिकामध्ये आपल्या सांगली मिरज शहरामध्ये समाविष्ट करून घेतलं। त्यावेळी कुपवाड हा भाग अविकसित भाग म्हणून महापालिकेत समाविष्ट केलं होतं। त्याला घरपट्टी ही कमी होती, परंतु
जे आता भांडवली मूल्यावर घरपट्टी आकारण्यात आलेली आहे. घरपट्टी मागील वर्षीच्या तुलनेत 40% वाढ होणे गरजेची होती, परंतु आता घरपट्टी 3 पट प्रमाणे आलेली आहे भांडवली मूल्याच्या आधारावर. त्याचा नागरिकांच्या मधून असंतोष निर्माण होत आहे. नागरिक यासाठी नोटिसा आपल्या त्यांना पोच झालेली नाही, त्यावर कोणत्याही प्रकारची पोच घेतलेली नाही. आणि त्यांनी जेव्हा महापालिकेत विचारायला गेल्यानंतर त्यांना त्या हरकती घ्यायची मुदत संपून गेलेली आहे. त्यासाठी आम्ही महासभेत आवाज उठवला होता, त्यांना मुदत वाढ मिळावी म्हणून. यासाठी आम्ही इथून पुढच्या महासभेत सुद्धा हा आवाज असाच उठवत राहू. आणि आमचा कुपवाड संघर्ष समितीला घरपट्टी वाढीच्या संदर्भात जे उपोषणाला बसलेले आहे त्याला पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. भागात आजही ड्रेनेज व्यवस्था नाही आहे, कचरा उठाव केला जात नाही, रस्ते नाही आहे, पाण्याची पाईपलाईन नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही. इतक्या सगळ्या त्यांना सोयी उपलब्ध करून आपण घरपट्टी कुठल्या मुद्द्यावरती त्यांच्याकडून जास्त आकारत आहोत हा खरा तर प्रश्न आहे. त्याचबरोबर ह्या सत्ताधाऱ्यांचा प्रशासनाच्या वरती वरद हस्त असल्या कारणाने प्रशासन जाणून बुजून जबरदस्तीने ही वसुली करत आहे. बहुतांश लोकांनी अपील केलेलं आहे की ही घरपट्टी आम्हाला मान्य नाही आहे. तर प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या मनाचा विचार करून ही घरपट्टी आकारणी थांबवली पाहिजे.